नमस्कार मित्रांनो, आता आपण उभे आहोत अंजनारी पुलावरती। मुंबई गोवा महामार्गावरील एक महत्त्वाचा असा असणार हा ब्रिज, आणि या ब्रिजचं बांधकाम कसं चालू आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण आता नवीन पुलावरती उभे आहोत। हा आहे जुना पूल। तर या महामार्गावरून अवजड वाहनांची ये-जा रात्रंदिवस चालू असते। पावसात तर हा पूल खूप धोकादायक होतो, आणि यासाठीच हा पूल नव्यानं बांधणं हे गरजेचं होतं। आणि हा बांधून आता जवळजवळ 90% पूर्ण झालेला आहे। याचं बांधकाम इथे चालू आहे। फक्त हा एवढाच पॅसेज राहिलेला आहे, बाकी सगळं याचं बांधकाम झालेलं आहे। थोड्याच दिवसात हा पूर्ण होईल आणि वाहतुकीसाठी खुला होईल। तसं पाहिलं तर या पुलाला कोणताही पर्यायी मार्ग जवळचा उपलब्ध नाही आहे। जर पर्यायी मार्ग पाहिजे असेल तर जवळजवळ 40 किलोमीटरचा वळसा घालून यावं लागतं, दाभोळे मार्गे किंवा पावस मार्गे। त्यामुळं हा रस्ता महत्त्वाचा आहे, हा पूल महत्त्वाचा आहे। अंतर बरंच हे कमी होऊन जातं या पुलामुळे, त्यामुळं हा पूल होणं गरजेचं होतं। गेली जवळजवळ 10 वर्ष या पुलाचं बांधकाम चालू होतं, ते आता पूर्णत्वास जाईलच। बरोबर जुन्या पुलाच्या आणि नवीन पुलाच्या आपण खाली उभे आहोत आता। या जुन्या पुलावरून अजूनही वाहतूक चालू आहे, आणि हा जुना पूल पाहिला तर या बाजूनं हे तुम्हाला साईड पट्टी दिसते 2 मीटरने वाढवलेली आहे, कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे। त्यामुळे तो पूल सुरक्षित राहिलेला आहे आत्तापर्यंत, कारण या पुलावरून अवजड वाहनांची ये-जा चालू असते दिवस रात्र। कॉन्क्रिटीकरण केल्यामुळं हा पूल आता सुरक्षित राहिलेला आहे, मात्र त्याला लाईफ एवढं काही जास्त नसणार आहे, म्हणून हा नवीन पूल आता या ठिकाणी बांधलेला आहे। बांधकाम आता पूर्ण झालेलंच आहे। हे 2च पिलर आहेत या पुलाखाली, आणि या बाजूला तर बांधकाम थोडं चालू आहे। 15-20 दिवसात हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे। नदीचं पात्र हे संपूर्ण भरून जातं, आणि अशावेळी या जुन्या पुलाच्या या पिलर्समुळं, जे पिलर आहेत ते खूप जाड आहेत आणि ते खूप जास्त आहेत। इथं पाहिलं तर आपल्याला 1, 2, 3, 4 आणि 5 पिलर्स आहेत। या नवीन पुलाला फक्त 2च पिलर आहेत। संपूर्ण अर्ध पात्र या पिलर्सनीच भरलं होतं, त्यामुळं हा पूर्ण पूल अगदी भरून जायचा। त्यामुळं वाहतूक व्यवस्थेसाठी हा धोका होता। आता तुम्ही पाहू शकता इथं हा पूल, नवीन पूल उंचसुद्धा आहे, आणि 2च पिलर्स असल्यामुळं पाणी आता पूर्ण यांच्या खालून जाऊ शकतं। हे बघा, या जुन्या पुलासाठी इथून ते इथपर्यंत जवळजवळ 2 मीटरचं हे बांधकाम नव्यानं हा वाढवलेला पूल आपल्याला दिसतोय। इथे हे पाण्याची पातळी दाखवण्यासाठी एक पट्टी आहे। हा संपूर्ण पूल पावसाळ्यात भरून जातो। नेहमी ये-जा करणारे प्रवासी होते, त्यांच्यासाठी हा पूल खूपच धोकादायक होता। अत्यंत भयानक अवस्था या पुलाची झालेली होती। नवीन पूल मात्र सुरक्षित आहे, भक्कम स्थितीत आहे, चांगल्या पद्धतीने बांधलेला आहे। रचना याची सुंदर आहे, टिकाऊ आहे, त्यामुळं 50-100 वर्ष हा सहज टिकू शकतो। आणि इथली बांधकाम हे व्यवस्थित असल्यामुळं इथली वाहतूक व्यवस्था ही सुरळीत असणार आहे पावसातसुद्धा, कारण पावसातच या पुलाचा खूप धोका होता, भीती वाटत होती प्रवाशांना ये-जा करण्यासाठी।
तर हा पूल आता नवीन पूल सुरक्षित आहे. नवीन पूल झाल्यानंतर, वाहतूक सुरू झाल्यानंतर हा जुना पूल पाडण्यात येईल आणि या ठिकाणी पुन्हा एक नवीन लेनसाठी हा पूल तयार करण्यात येईल. रत्नागिरी फ्रेश या चॅनलवरती तुम्ही आहात. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.